तर नक्कीच आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लेजंड क्रिकेटर आणि शिवनसी आपण पाहू शकता नक्कीच उपसरपंच. खूप सारे क्रिकेट त्यांनी देखील खेळलं, चांगल्या पद्धतीने त्यांची स्पर्धा देखील याच वर्षामध्ये कंप्लीट झाली आहे. तर नक्कीच संजय गरत आपल्याला विनंती असेल की आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. अंतिम मॅच सेकंड पाहू शकाल. एका साइड पाहायला मिळणार टीम वसई मधील पाहू शकाल नक्कीच डाला सुपर या विभागातील संतोष भवंत समोर गणेशपुरी. पहिला बॉल इनसाइड कव्हर खेळायचं होतं इफिलच्या वरनं. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाज पाहायला मिळतोय. नानवीचा कॉल जिंकला होता टीम मध्ये संतोष भवन आणि डिसाइड केलं फील्ड फर्स्ट जितू भोपी आणि त्याच्या साथीला पाहतो की अशोक जाधव. स्ट्रायकर एंड वरती अशोक जाधव, नॉट साइडला जितू भोपी आणि गोलंदाजी मार्कवरती आहे सागरला पाहतोय. पहिल्या षटक पॉवर प्ले असताना पाहू शकाल अशोक जाधव कडनं आधीच्या मॅच मध्ये खूप सारी अपेक्षा होती, इथे देखील पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं, थोडंसं मात्र दूरचा बॉल पाहायला मिळतो. वाईट आपण पाहू शकाल इथे मात्र पंचांच्या दोन समांतर. इथे मात्र आपण जाऊयात थर्ड अंपायर चेक करावा लागेल. फाईट्स करता पण या ठिकाणी मात्र यू दिला जाईल. चारीचं व्हाईट बॉल. कबड्डी आपण पाहू शकाल नक्कीच पंचाच्या वेळेत सकाळपासून खूप सारी मेहनत घेतली आहे या स्पर्धेकरता. पाहू शकाल प्रत्येकाने खूप सारी मेहनत घेतली आहे. असं म्हणतात ना, पेरतं ते उगवतं. आणि तेच मात्र ह्या पाहू शकाल की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ही स्पर्धाची चर्चा खूप साऱ्या महिन्यापूर्वी झाली होती आणि खऱ्या अर्थानं स्वरूप आज तुम्ही अनुभवत आहेत आणि त्या स्पर्धेतील पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल नक्कीच 5 मार्च आणि 2026 दिवस वार गुरुवार. अशोक जाधव इथे मात्र फटका फसला गेलाय. स्वतः फॉल थ्रू मध्ये ते सेल होईल कॅरी आणि विकेटचं बदल पुन्हा एकदा मात्र बिग विकेट इज गॉन मिस्टर अशोक जाधव. आज बॅक टू द लॉगआउट. अजूनही एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. आपण जर पाहिलं तर 5:50 मिनिटं पाहतो या स्पर्धेकरता. आपण पाहू शकाल की आर्थिक सहाय्य जे आलंय सन्मान प्रमोद चोलस यांच्याकडे पाहू शकाल 500 रुपये. त्यानंतर प्रतीक भोईर यांच्याकडनं फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर निलेश इंगवले यांच्याकडनं या स्पर्धेकरता 3000 रुपये. त्यानंतर नरेंद्र पाटील शिवचंद्र यांच्याकडनं 1000 रुपये. त्यानंतर संजय पाटील नवसई यांच्याकडनं 100 रुपये. त्यानंतर हाईट इथे आता चेक केली जाईल. पाहू शकता नक्कीच पाहायला मिळतंय पण तिथे दर्शवते नक्कीच तिथे नो बॉल. नो बॉल. बिमर बॉल पाहायला मिळतोय कारण हाईट खूप साठी जास्त पाहायला मिळाली. परफेक्ट छातीच्या लेवलचा बॉल पाहायला मिळाला आणि इथे मात्र गुड डिसिजन पाहू शकाल. फ्रीज बॉल इज अवेलेबल स्पर्धे पाहू शकाल. इथे मात्र बॅटर विकी काले मैदानाच्या आतमध्ये आले 90. फर्स्ट विकेट इज गॉन मिस्टर अशोक जाधव ज्या ठिकाणी बाद झाला तिथे थोडंसं दबाव पाहायला मिळालं. पण त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सागर एक्सचेंज ऑफ द पेस इथे मात्र वापर केला गेलाय. फक्त रिव्ह्यू आपण पाहू शकाल पंच की वाईट करताय या स्पर्धेमध्ये. फक्त एकच रिव्ह्यू असतो वाईट करता असेल.
पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी पाहू शकाल बॉल मध्ये बदल केला गेला. खूप चांगल्या पद्धतीने सागरची गोलंदाजी, कारण समुद्राचं दुसरं नाव आणि समुद्र दुसरं स्वरूप म्हणजे पाहू शकाल सागर गोलंदाजी मार्क वरती आहे. आतापर्यंत या षटकातील बॉल मात्र फेकून झालेत. 3 धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती पाहायला मिळते 4 या धावसंख्येवरती. इथे परफेक्ट सकावरला बॉल पुढला पंच करायचा प्रयत्न होता. विकी कालीच्या बॅट मधनं एक सिंगल दुसरा धावीचा प्रयत्न आहे. सोबत फेकीत गुड रनिंग, सुपर रनिंग, बिग विन विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 6 या धावसंख्येवरती आहे. एक चांगलं क्रिकेट निश्चित पाहायला मिळालं मैदानच्या आतमध्ये, कारण ज्या पद्धतीने पाहू शकाल की वसई तालुक्यातील नामांकित आपण जर पाहू शकाल की टीम जी ओळखली जाते संतोष भुवन, तर एका साईडने या विभागातील आपण जर पाहिलं तर टीम गणेशपुरी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल तयार करू शकता विकी काले आणि परफेक्ट मध्ये पाहू शकाल लेन्स चांगली आहे, लाईन आपल्याला पाहायला मिळते. आज परफेक्ट आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय. उलट बॉल इथे आता गेला. षटक आपण जर पाहिलं तर पहिलं जेव्हा पाहतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि धावसंख्या इथे मात्र त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते टीम मात्र गणेशपुरी. अजून मात्र बॅटर आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने स्टार्ट सुरुवात झाली होती या मॅच मध्ये पाहू शकाल आतापर्यंत नॉन सायकल असेल बॅटर जितू गोपील आपण पाहतो सायकल एंड वरती आहे. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. अंतिम बॉल स्विच इट रिव्हर्स स्वीप करायचं होतं. परफेक्ट इथे पाहू शकाल लगा तो आबाद नाही तो बर्बाद होने वाली गेंद. इथे षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या फक्त नितीसाई गणेशपुरीची 1 विकेट लॉस ऑफ 7 रन ऑन कार्ड. त्यानंतर या स्पर्धेकरता वसंत पाटील वसंत रघुनाथ पाटील यांच्याकडनं स्पर्धेकरता 1001, श्री सालकर यांच्याकडनं या स्पर्धेकरता 2000 रुपये, साऊबाई अल्ट्राटेक यांच्याकडनं 1000 रुपये, भरत गावड यांच्याकडनं शूज आणि स्टंप, त्यानंतर कुणाल मडवी आणि जयकिनी यांच्याकडनं स्पर्धेकरता बॉलची व्यवस्था, त्यानंतर राजेश मिश्रा यांच्याकडनं 1001, त्यानंतर देवानंद पाटील यांच्याकडनं 2000 रुपये, त्यानंतर शिवानी बारन सिरसाड यांच्याकडनं 1000 रुपये, त्यानंतर विजय शेठ पाटील पण पाहू शकाल नक्कीच ससू नवगर यांच्याकडे पाहू शकाल नक्कीच या स्पर्धेकरता रोख रक्कम 20,000 रुपये, त्यानंतर सदानंद पाटील यांच्याकडनं या स्पर्धेकरता रतिक सय्या, मिराकल फाउंडेशन यांच्याकडनं 5,000 रुपये, चंदन शेठ यांच्याकडनं 1,100 टोटल 1100 रुपये, त्यानंतर विकास सिंगोले यांच्याकडनं 5,000 रुपये. छेड भव्यपदी आहे मॅचच्या दिशेने जिथे मात्र सेल होईल का कॅरी. खूप चांगल्या पाऊस इथे मात्र संधी मिळती आहे. स्लॅड मध्ये चेडू मात्र पाहायला मिळतोय जिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मोठ्या फटक्याची इथे गरज आहे ती मात्र नितेशसाई गणेशपुरीला, कारण चांगल्या पद्धतीने 30+ ते धावसंख्या बनवावी लागेल. गिरीश मेडकर यांच्याकडे मात्र मेडिसिन आपण पाहू शकाल. श्रीनाथ मडवी यांच्याकडनं 2,500 रुपये. तर नक्कीच या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार आभार आभार. जात मॅच गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज अविनाश खेळायचं होतं. परफेक्ट स्विंग बॉल पाहायला मिळाला. फळू देताना व्हेरिएशन दिली जाते गोलंदाजी मार्क वरती असताना. ऑपरेक असेल, कट बॉल असेल, त्यात गोल्डन स्पॉटचा वापर असेल, त्यात यॉकर बॉल असेल, हाफ ट्रायकर असेल, अशा पद्धतीने विविध बॉल आता खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. गोलंदाजी आपण पाहतो स्कोर कार्ड फलकावरती टीम गणेशपुरी फक्त ना फक्त आपण जर पाहिलं तर 10 या धावसंख्येवरती आहे. अक्षरशः मात्र मी म्हणेन की जितू गोपीला आज खेळवलं गेले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील थोडासा स्ट्रगल करताना पाहतो, यामध्ये देखील तशाच पद्धतीने स्ट्रगल करतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ज्या पद्धतीने त्याच्याकडनं अपेक्षा ज्यामध्ये फलंदाजी करतो आधी देखील केली आपल्या टीम करता, मात्र आज पुन्हा करावं लागते. कारण ग्रामीण क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं काय, कारण ज्या गावाचा आपण पाहू शकत नेतृत्व करतो, जे गाव आपलं आहे त्या गावामध्ये जन्म घेतला, ज्या गावाकरता मला खूप काही करायची अपेक्षा. इथे पुनश्च इथून दिला निघाय काही पर निशाणा काही पर पाहिलंच नाही. बॉलला सरळ मात्र बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती फक्त 10. अक्षरशः मात्र पूर्णपणे दबाव प्रेशर मात्र टीम आता नितेशसाई गणेशपुरी वरती आहे. आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहतो योगेश पाटील जिथे बाद झाला तिथे मात्र टीम कासार वडवली इन उतार पार मिळाली. विकी काले अजूनही मात्र शेवटची ओव्हर बाकी आहे. यातील अंतिम बॉल देखील असेल. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र इन्फिचवून खेळायचं होतं. आपण पाहू शकाल तिथे सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे फक्त जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. इथे 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावसंख्या फलकावरती 13 आहे.
अक्षरशः लो स्कोरिंग मॅच आज हिस्ट्री ऑफ क्रिकेट लो स्कोरिंग मॅच आज बेस्ट मुवमेंट पाहू शकाल कारण इतिहासावरती नोंद केली मात्र पाहू शकाल सगळ्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलात प्रमोद शेडगे सर यांच्या मुखामधून की खऱ्या अर्थानं पहिलं वर्ल्ड कप हे लो स्कोरिंग मॅच न जिंकलं होतं 1983 साली पण लो स्कोरिंग मॅचला कधीच हलक्यात घेऊ नका कारण केव्हा काय घडेल आणि केव्हा काय बिघडेल नक्कीच पाहायला मिळेल त्यात घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊयात डिटेल संधी पहिल्या अडीच असं वाटलं होतं 20-25 तरी 30 धावा तरी नक्कीच टीम गणेशपुरी करेल तिथे अशोक जाधव बाद झाला तिथे सर्व काय वाटत संपलं गेलं नक्कीच म्हणावं लागेल कारण हुनर खेळाडू अशोक जाधव जितू आज पूर्णपणे म्हणतो ना की खऱ्या अर्थानं त्या लयामध्ये नाही आधी पाहिलं होतं 13 षटकारांचा विक्रम देखील या बॅटरच्या नावावरती आहे अर्धशतक देखील गेल्या सीझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये पाहायला होता थोडं म्हणतो क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस सेम असतो मित्रांनो आणि आयुष्यामध्ये देखील त्या प्रत्येक दिवस सेम येतो कारण केव्हा सुख आणि केव्हा दुःख येईल सांगू शकणार नाहीये मात्र आयुष्य असं जगावं लागतं कारण मनामध्ये दुःख किती आहे हे लोकांना दाखवून फायदा नाही आहे क्रिकेट देखील तसंच आहे आउट फॉर्म असाल तरी मात्र खेळावं लागेल इथे ऑप्शनच्या बाहेर खेळायचा विकेट आलेला पुढे लेन पार मिळते चांगली गोलंदाजी आहे आपण जर पाहिलं तर मी म्हणेन की खरं तर संतोष पुणे टीमकडे चांगली गोलंदाजी केली जाते मग त्यात पाहू शकाल की पहिल्या ओव्हर्स करता गोलंदाजी माग पडते गोलंदाज सागर मग त्यानंतर अभिषेकला पाहिलं तिसऱ्या ओव्हर्स करता गोलंदाजी माग पडती पाहतोय आतापर्यंत फक्त 2 सिंगल आल्यात आणि धावसंख्या आपण पाहायला मिळते ती मात्र 15 या धावसंख्येवरती पूर्णपणे जखडून ठेवले गेलंय पूर्णपणे पकड निर्माण केली या मॅच मध्ये बॅटरला खेळू देत नाहीयेत इथे सिंगलचा प्रयत्न आहे पॉईंटला खेळायचा प्रयत्न केली रिझर्व मध्ये आला ऑन द कार्पेट थर्डमॅन मध्ये बॉल जिथे सिंगल येते सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड इथे मात्र विकेटला अटॅक करावा लागेल कारण अंतिम 3 बॉल इथे बाकी आहेत आणि एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल इथे 2 ते 3 मोठे स्ट्रोक इथे मात्र येणं खूप गरजेचं आहे आधीच्या मॅच मध्ये करून दाखवलंय पुन्हा प्रवृत्ती करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण जेव्हा जेव्हा आपली टीम संकटामध्ये सापडते ना तेव्हा कोणातरी संकट मोचक बनावं लागतं मैदानाच्या आतमध्ये आणि ती संधी मिळते विकेट आलेला नेक्स्ट बॉल क्रमांक 4 इथे सरळ परफेक्ट डिप द बॉल सलामच्या स्वागताला डाऊन द आउट 1 बाउंस चौकार फलकावती साऊंड पोहोचले 20 रन ऑन कार्ड 20 या धावसंख्येवरती शेवटचे 2 बॉल बाकी आहेत विकेट आले टायमिंग त्याचं लाजवाब मनगत त्याचे पूर्णपणे स्ट्रॉंगली आहे त्यावेळी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेली आहे आडव्या बॅटने खेळायचं होतं क्रॉस द लाईन आपण जर पाहिलं तर फाईट मध्ये बॉल नाहीये जिथे मध्ये पाहू शकाल धोका निर्माण झाला होता एक सिंगल येते एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवरती अक्षरशः मात्र म्हटलं होतं की 30-35 धावा नक्कीच बनतील की काय मात्र एका साईडनं ॲज अ परफेक्ट लेंथ ॲज गुड बॉलिंग ॲज अ पॉसिबल क्रिकेट करून दाखवलं मी म्हणतो ना करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे मात्र करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये अशक्याला शक्य करणारी ताकद फक्त आपल्यामध्ये असते मात्र करावं लागतं यावेळी शेवटच्या बॉलवरती क्रॉस द बॉलला उडवलं चेंडू हवेमध्ये इथे मात्र सेल होईल की अरे विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 2 धावसंख्या फक्त फलकावरती पाहायला मिळते 21 तर विषय करता बनवायच्यात 18 बॉल मध्ये 22 धावा बनतील की काय मात्र का ते डिफेंड केलं जातील का टीम मध्ये गणेशपुरी निश्चित पाहायला मिळेल काय घडेल काय बिघडेल ते ऐकण्याकरता पुन्हा एकदा प्रमोद शेडगे सर थँक्यू व्हेरी मच गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतात या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 22 या धावसंख्येचं नित्यसाई गणेशपुरी टीमने प्रतिस्पर्धी संघ संतोष भुवन या टीम समोर आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2026 चांदीपच्या
आयोजकांची ही सुंदर मेहनत पाहायला मिळते. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विश नेटवर्क या चॅनेलवर या संध्याकाळच्या सत्रामध्ये जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. चला 2 बॅटर मैदानाचा लगेच ताबा घ्या, कारण जो संघ जिंकेल तो एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली या टीम बरोबर अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी क्वालिफाय ती मॅच आपल्याला खेळवायचीच आहे. तर नो एक्सक्यूज, थोडस स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबलेला नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन, हा जर्मनीचा संशोधक, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. त्यामुळे या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. टायमिंग मोस्ट राईट इन दिस गेम. चला सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज पांडुरंग मोरला आणलंय. पहिलंच षटक संतोष भुवन. टीमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विकास दुबे उर्फ काजू अँड एका साईडला देवास सिंग, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरला होता. सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण आयोजकांना मानाचा सलाम असेल. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि आता पहिलं पाऊल त्यांनी उचललंय की आपल्याला चांगली स्पर्धा भरवायची आहे, तर चांगलं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. होता अनुभव, जसजशा मात्र स्पर्धा पुढे येतील, जसजशा स्पर्धा ते भरवतील आणि एकत्रित राहतील, त्यावेळेला मात्र त्या स्पर्धेचा क्लास हा उंचावताना पाहायला मिळेल. फक्त एकच सांगेन की मतभेद कधी करू नका आणि या क्रिकेटच्या ऑर्गनायझरच्या माध्यमातून राजकारण तर बिलकुल करू नका. मग पहा तुमची स्वप्न जी आहेत आयोजकांच्या बाबतीमध्ये ती पूर्ण होताना पाहायला मिळतील. पांडुरंग मोर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज पाहायला मिळतोय. विकास दुबे अँड देवास सिंग. चला घाई करा, वेळ दौडू नका. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळलाय, अप्रतिम, आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. गुड शॉट, वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. संघाची धावसंख्येचं अकाउंट ओपन केलंय, स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक. विकास दुबे, जो आपण पाहू शकता इथं काजू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, तर देवास सिंगला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. एक फिल्डर डीप मिड विकेटचा आतमध्ये आणलाय आणि एक फिल्डरला मात्र हटवलंय. ते लॉंग ऑफ मध्ये घेतलं गेलंय, तर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर पाहायला मिळतोय. फील्ड सेट केलं गेलंय पांडुरंग मोरच्या गोलंदाजीवर. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाही. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या अनिकेत पाटील आणि राजेश नाईक यावेळेला आपण पाहिलं तर मॅचचा आनंद घेत आहेत. 14 मार्चचा दिवस स्पेशल डे पाहायला मिळेल. एक मोठ्या शोरूमचं ओपनिंग आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आतापासूनच असतील आणि अभिनंदन असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. पांडुरंग मोर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मयुरेश पाटीलच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. पांडुरंग मोर एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कधी ऐन वेळेला बॅटिंग सुद्धा चांगली करतो, म्हणजे एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याची कला आहे. मग ते मयुरेश पाटील, अशोक जाधव, राजू गुप्ता, भरत सोरगे आपण पाहताय. स्विच इटचा परफेक्ट या वेळेला स्वतःला स्विच केलं आणि सरळ स्विच इटच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार श्रद्धांजली चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 22 रनचं टार्गेट सेट केले गेले. यावेळेला पुन्हा एकदा स्वतःला स्विच केलं. फिल्डिंग करा पाहायला मिळते ऍज अ कॅप्टन कडून आणि बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खराब फिल्डिंग. इट इज नो यूज क्राईंग टू स्पीट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. खराब फिल्डिंग, चुकीला माफी नाहीये. चौकार. लगातार हा दुसरा चौकार देवास सिंगच्या बॅट मधून. 13 रन विजयासाठी. आता जर आपण पाहिलं तर 9 रनची आवश्यकता आहे. एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. लगेच आपण टॉस करणार आहोत विजयी संघाबरोबर.
फुलटॉस बॉल होता व्यवस्थित, मात्र यावेळेला कन्वर्ट करता आलं नाहीये. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 12 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आणलंय जितू भोपीला, एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नित्यसाई गणेशपुरी टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून आपण पाहत आहेत. 12 बॉल आणि 9 रन. चला स्पीडअप करा जरा गेम. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज जितू बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हा मयुरेश पाटीलचा नेम चुकतोय. 3 स्टंप्सच्या अगदी बरोबर मध्ये बॉल ह्या वेळेला हिट झाला नाही. 11 बॉल आणि 9 रन. विकास दुबे काजू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमॅटिक कंडिशन नुसार मात्र आता खेळण्याची गरज असेल. यावेळेला टॅप केला अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. या एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. 13 वरून 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 धावा, 10 बॉल आणि 8 रन. सिंगल डबलला महत्व देत आहेत, मोठे फटके मारून देत नाहीयेत. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे ग्राउंड स्ट्रोक जास्तीत जास्त पसंत करतात. परंतु इथे थांबणार नाहीये. देवासिंगच्या बॅट मधून हवाई सफर केलंय. क्लायमॅटिक कंडिशन नुसार खेळण्याची कला असलेला हा फलंदाज आहे. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिला. आकाशाला सॅल्यूट करणारा हा षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. या षटकाराने नो लुक शॉट. वाह, काय फटका खेळला होता देवासिंगच्या बॅट मधून. आक्रमकता दाखवली होती. फटका मात्र वारंवार तुम्ही पाहतच राहतील अशा प्रकारचा हा फटका सजवला होता. नो लुक शॉट. देवासिंगच्या बॅट मधून करारा प्रहार. ही ताकद आहे या खेळाडूची. चेंज ऑफ पेस. परंतु जितूला सुद्धा या वेळेला हार मानणं पसंत नाहीये. जरी षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा कर्णधाराने चेंडू सुपूर्त केलाय. षटकार आल्यानंतर मी सुद्धा मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये. ही गोलंदाजाचं खरं वैशिष्ट्य ठरलंय. जरी 5 बॉल 5 षटकार आले ना तरी गोलंदाज प्रयत्न करणं सोडत नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. राजू गुप्ताच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, परंतु 1 रन लेग बायच्या स्वरूपात संदीप मडवी दर्शवत असताना या एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 21. स्कोर आर लेव्हल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 1 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सात बॉल आणि 1 रन हे विजयाचं समीकरण. ह्या वेळेला ऑन साइडला फिल्डर आतमध्ये होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा हा विजयाचा षटकार. फिनिशिंग टच. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. चला लगेच या आपण टॉस करण्यासाठी